मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एक नवीन शेअर्सचं टेक्निकल ॲनालिसिस करणार आहोत. ज्या टेक्निकल ॲनालिसिसमधून आपण हे चेक करणार आहोत की ह्या शेअरची पुढची लेवल काय असेल, तो कुठपर्यंत जाऊ शकेल, आणि हेच आज पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं इनिशियल मार्केट या आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तुम्ही या चॅनलला जर का लाईक किंवा शेअर किंवा सबस्क्राईब जर केलं नसेल तर सर्वप्रथम लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, त्या शेअरचं नाव आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स. आज आपण उज्जीवन स्मॉल फायनान्स या शेअरचं टेक्निकल ॲनालिसिस करणार आहोत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये जवळपास मी 9 फेब्रुवारी 2025 मध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्सचा टेक्निकल ॲनालिसिसचा 1.5 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवला होता. ज्या व्हिडिओमधून मी तुम्हाला या शेअरची एक लेवल सांगितली होती. ज्या वेळेला तो शेअर 39 to 40च्या रेंजमध्ये काम करत होता, त्या टायमिंगला आपण त्याचं टेक्निकल ॲनालिसिस केलं होतं आणि तुम्हाला हे सांगितलं गेलं होतं की या शेअर्समध्ये इझिली आपल्याला 47 to 48 पर्यंत टार्गेट इझिली दिसून येईल, आणि ते टार्गेट रिसेंटली या शेअरनं अचीव केलेलं आपल्याला दिसतंय. उज्जीवन स्मॉल फायनान्सचा हा जो चार्ट आहे, या चार्टवरती ज्या ज्या ठिकाणी आपण रेड लाईन तुम्हालाही दिसते, जी रेड लाईन ड्रॉ केली ती एक सपोर्ट म्हणून ड्रॉ केले, आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ही ग्रीन लाईन दिसते, ही ग्रीन लाईन आपण रेजिस्टन्स म्हणून ड्रॉ केलेली दिसून येते. परंतु जी ग्रीन लाईन आपण रेजिस्टन्स म्हणून ड्रॉ केले, तीच ग्रीन लाईन काही कालावधीनंतर सपोर्टचंही काम करताना ह्या शेअर्सनं घेतलेले दिसून येते. जसं की हा जो रेजिस्टन्स आपण ड्रॉ केला आहे, हा रेजिस्टन्स या ठिकाणी ॲज अ सपोर्ट म्हणून कार्यरत झालेला आपल्याला दिसतोय. त्याच पद्धतीनं हा सुद्धा जर तुम्ही सपोर्ट पाहाल तर हाही सपोर्ट आपल्याला या ठिकाणी एक रेजिस्टन्स म्हणून कन्सिडर झालेला दिसून येतोय. प्रॉपर जर तुम्ही शेअर पाहिलात तर या शेअरमध्ये आपल्याला एक चांगला सपोर्ट रेजिस्टन्स झालेला दिसतोय. आणि आता या नक्की शेअर्समध्ये काय होतंय तर ॲक्च्युली खूप दिवसापासून हा शेअर्स एक चांगल्या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन करत असताना दिसतोय. आपण जर या ठिकाणी पाहायला गेलात तर जवळपास या एवढ्या बॉक्समध्ये तो खूप दिवस खेळत असताना आपल्याला दिसून आलेला आहे. आणि ही एक ट्रेंड लाईन आणि ही एक ट्रेंड लाईन, सपोर्ट ट्रेंड लाईन आणि रेजिस्टन्स ट्रेंड लाईन, त्यानं ह्या कॅन्डलस्टिकमध्ये जवळपास 6 जूनला जो एक ट्रेंड मिळाला आहे, त्या ट्रेंडनुसार या रेजिस्टन्सच्या ट्रेंड लाईनला त्याने एक चांगला ब्रेकआउट दिला दिसून येतोय, आणि त्या ब्रेकआउट नंतर शेअर जवळपास 49+ झालेला आपल्याला दिसतोय. आता आपण आपले काही इंडिकेटर्स आहेत, त्या इंडिकेटरनुसारही चेक करणार आहोत. त्याच पद्धतीनं तुम्ही जर का मनी कंट्रोल ह्या वेबसाईटवरती आलात तर मनी कंट्रोल ह्या वेबसाईटवरती ॲनालिसिसच्या नुसार जवळपास 71% लोक आपल्याला बायचं साईन देताना दिसून येत आहेत. त्याच पद्धतीनं आउट परफॉर्म करणारे ॲनालिस्ट करणारे लोकांचं म्हणणं आहे की 14% पर्यंत हा शेअर आउट परफॉर्म केला आहे. त्याच पद्धतीने 7% होल्डचं साईन देत आहेत. पण ओव्हरऑल जर तुम्ही या ठिकाणी पाहायला गेलात तर 71% पर्यंत बायचं साईन आपल्याला मनी कंट्रोल या वेबसाईटवरतून मिळालेलं दिसून येते. आता हे स्टॉक सिलेक्ट कसे करावे याबद्दल तुम्हाला जर का माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इनिशियल मार्केट या आपल्या चॅनलवरती जाऊन स्टॉक सिलेक्शन या सिरीजमध्ये जाऊन ते चेक करू शकता. हा माझा सेटअप आहे. या सेटअपनुसार जर तुम्ही पाहायला गेलात तर जे पूर्ण इंडिकेटर जे मी ह्या सेटअपसाठी म्हणजे शेअर ॲनालिसिस करण्यासाठी जे मी इंडिकेटर लावले आहेत, ते सगळे इंडिकेटर एक पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये जात असताना, किंवा हा शेअर ज्या पद्धतीनं मुवमेंट दाखवतोय त्या मुवमेंटच्या डिरेक्शननं सगळे ट्रेंड पॉझिटिव्ह असलेले या ठिकाणी दिसत आहे. हा माझा इंडिकेटर DMI. DMIबद्दल तुम्हाला जर माहिती पाहायची असेल तर ऑलरेडी मी माझ्या चॅनलवरती DMIचे डिटेल्स शो केले आहेत, आणि एक व्हिडिओही DMIबद्दल एक मोठा व्हिडिओ बनवला आहे. ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की DMI कसा काम करतो हे कळून जाईल. ठिकाणी पाहायला गेलात तर आपल्याला या ठिकाणी एक चांगला रेजिस्टन्स दिसतोय. आता हा शेअर जो 47च्या आसपास आहे तो आपल्याला इझिली 51 to 52 या रेंजमध्ये जाताना इझिली दिसून येतोय आपल्याला.
आता समजा जर का तुम्ही या ठिकाणी आपण जर का एक मिनिट फिब रिट्रेसमेंट जर आपण या ठिकाणी लावलं तर फिब रिट्रेसमेंटनुसार आपल्याला ह्या ट्रेंडमध्ये जवळपास आपल्याला आपण समजा ड्रॉ पहिलं हे करून टाकूया, रिमूव्ह करूया. जेवढं आपण काय ड्रॉइंग केलं आहे ते सगळं ड्रॉइंग मी रिमूव्ह करतो. आता हा नेकेड पूर्ण चार्ट आहे. या नेकेड चार्टवरती जरी आपण फिब रिट्रेसमेंट लावलं तरी पण फिब रिट्रेसमेंटनुसार आपल्याला 51च्या आसपास वगैरे हा जाताना शेअर्स इझिली दिसून येतोय. मग आता आपण नक्की काय करायचं, तर या शेअर्समध्ये जर का 47च्या आसपास हा असणारा शेअर 52 to 57च्या आसपासही जाण्याचे चान्सेस खूप प्रमाणात आहेत. पण ते तेव्हा ज्या वेळेला तो या ठिकाणी एक प्रॉपर सपोर्ट घेऊन किंवा प्रॉपर कन्सॉल्टेशन करून बाईंग प्रॉपर करून जर का तो अपवर्ड अपट्रेंडला लागला तर त्याच्यामध्ये आपल्याला 57 to 60 पर्यंतची मुवमेंटही दिसून येते. पण यासाठी बऱ्यापैकी तो कालावधी घेऊ शकतो. आणि ह्या सगळ्याचे इंडिकेशन जर चेक केलं तर ह्या इंडिकेशननुसार आपल्याला शेअरमध्ये 51 to 52 पर्यंत इझिली मुवमेंट होताना दिसून येईल. त्याच पद्धतीने एक प्रॉपर कन्सॉल्टेशन केलं तर त्यानंतर तो शेअर 57 to 60च्या रेंजमध्ये ही जाताना आपल्याला दिसून येतोय. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.